ज्यावेळेस रेल्वे कोच कारखाना निर्माण करण्याचा विषय आला, करेक्ट, तर त्यावेळेस म्हणजे फार जिद्दीने, म्हणजे मला वाटतं की मी माझी जेवढी काही स्ट्रेंथ असेल, माझ्यातले जे काय पोटेन्शियल असतील, मी रेल्वे कोच कारखान्यासाठी लावले. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यांनी आम्हा सगळ्या मिनिस्टर्सला बोलवलं की बाबा आता लोकल इलेक्शन्स आहेत, की ज्यांनी दी बेस्ट परफॉर्मन्स आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये लोकल इलेक्शन्समध्ये देतील त्याचं आम्ही प्रमोशन करू, किंवा त्याला जे अपेक्षित त्याला एखादं डिपार्टमेंट पाहिजे असेल तर ते देऊ. ग्रामपंचायत ते महानगरपालिका वन साइडेड आम्ही बीजेपीची काढून दिली. ही वॉज सो हॅपी की ते म्हटले तुला काय कोणतं डिपार्टमेंट तुझी काम करायचे. म्हटलं मला काही नको. म्हटलं केंद्र सरकार 2 कोच फॅक्टरी देणार आहेत, त्याच्यातली 1 कोच फॅक्टरी तुम्ही मला द्या, म्हटलं लातूरला द्या, म्हटलं मराठवाड्यात. म्हटलं भाऊ माझं अजून एखादं खातं कमी केलं हरकत नाही, पण मला तो कोच कारखाना तुम्ही इथं द्या. आणि मी त्यावेळेस त्यांच्याकडे मागितलं, आणि मागितल्यानंतर त्यांनी मला तो शब्द दिला. तर आजचा कारखाना जो रेल्वेचा आहे तो उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्यांच्या गावागावामध्ये रेल्वेचं जाळं झाले, पण आपल्याकडे काही नाही. सो तुम्ही कधी वंदे भारतमध्ये प्रवास केलात? नाही अजून केलं. भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वंदे भारतमध्ये फिरताल तर आता वंदे भारतवर एक लोगो येणार आहे, मेड इन लातूर. हो, हा, म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही रेल्वेने पाणी दिलं त्याच गावाने देशाला रेल्वे दिली. हा बदला आहे. दिस इज द वे.